कपडे कोणते? हाय हिल्स, शॉर्ट टॉप. म्हटलं तर झालं ना, कपडे घातले ना, सगळ्यांसमोर चाल. तो चालायला लागल्याबरोबर जे सगळे हसले, अर्धे ह्या कोपऱ्यात अर्धे त्या कोपऱ्यात. बाप दुसरा किस्सा. आम्ही घाईघाईत ऑफिसला निघालो. काहीतरी काम होतं. वाटेत टायर पंक्चर झाला. काय करायचं आम्ही सगळेच वाट बघतोय. बबलूने काय करावं, कुठेतरी गेला आणि भैयाची दूधवाली सायकल घेऊन आला. मी बोलू बबलू हे काय? नाही नील दादा, आपण सायकलने जाऊया ऑफिसला. सायकलने? नाही जाऊया. तो चक्क पुढच्या रोडवर बसला, मी मध्ये, आणि मागे कॅरियरवर सोहम. मला बोलतो नील दादा चल. अरे बोलू नाही जमणार. नाही चल. असं करत आम्हाला ऑफिस पर्यंत घेऊन आला. तुला माहितीये आपल्या आउट हाऊस मध्ये जी सायकल ठेवली ना, ती तीच आहे सायकल. तुला मला जागा ठेवण्यासाठी तुम्ही विनोद सांगताय ना? हो. नाही पण मला झोप येते. हो मग तू टेन्शन नको घेऊ. अरे आम्ही तर पुस्तक छापणार आहोत, बबलूचे फनी किस्से. तुला माहितीये का 1 वाजेपर्यंत. भाऊजी अहो तुम्ही जा झोपायला, आणि माझी काळजी नका करू. तुम्हाला झोपेची गरज आहे, मी जागी राहीन. विठुराया आहे माझ्या पाठीशी, आणि शिवाय बाप्पा माझ्या समोर आहे. आणि अहो लहानपणापासून आम्हाला ना रात्रभर भजन आणि पहाटेची काकड आरती करायची सवय आहे. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, जा झोपा. असं कसं? तरी मी थांबणार, आमचं ठरलंय. तू टेन्शन नको घेऊ, मी तुला अजून किस्से सांगतो. तर हा माझा नवरा महामूर्ख आहे. आता हा का पाणी प्यायला? काहीतरी करावं लागेल आता मला. तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. काय झालं? त्यांचा पाय मुरगळला. मी माझा पाय मुरगळलाय, मला घरात घेऊन चल. असं कसं घरात चल? सावली एकटी आहे ना इथे, तिच्याबरोबर थांबणं गरजेचं आहे. तारा एक काम कर, तू घेऊन जा. नी तू मूर्ख आहेस का? मी तुझी बायको आहे की ती तुझी बायको आहे? इथे माझा पाय मुरगळलाय आणि तुला तिची काळजी आहे? तेच मी तुला सांगत असते कायम. तुला ना बायको सोडून बाकी सगळ्यांची काळजी. माझा पाय मुरगळलाय, चल. भाऊजी ऐका ना, तुम्ही ऐश्वर्या मॅडमला घेऊन आज जा. मी थांबते इथे, काहीच हरकत नाही. नक्की? हो तुम्ही जा. चल. असा कसा मुरगळला पाय? तिकडे गप्पा मारत बसला आणि मला म्हणतो जपून चालायचं. गप्पा नव्हतो मारत मी. तारा मॅडम, सोहम भाऊजींना झोप येते, तुम्ही त्यांना झोपायला घेऊन जाणार. अहो असं काय करताय? तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तुम्हाला झोप आली आहे. जाऊन झोपा तुम्ही. नाही 3 वाजेपर्यंत तुम्ही जागा राहणार आहे. मला पैज जिंकायची. अरे सोहम, पैज मी जिंकले, आप हार गए बेटा. झोप तर येते मला, पण वहिनी तू ओके ना? हो मी ठीक आहे. चलो लेट्स गो. आज माझाच विजय होणार आहे. तुम्ही सगळे किती चांगले आहात, किती काळजी घेता माझी. तुम्ही, सारंग सर, नील भाऊजी, सोहम भाऊजी, सगळेच किती काळजी घेता. खरं तर मी तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत बघा.
तुम्हाला सांगू, मला ना कधी वाटलंच नव्हतं की मला ह्या घरात कोणी स्वीकारते, पण माझा माझ्या विठुरायावर विश्वास आहे म्हणून एवढं सगळं चांगलं घडलंय माझ्या आयुष्यात. असो बबलू दादा, तुम्ही जा आणि झोपा, खूप उशीर झालाय. बबलू दादा, बबलू दादा, बबलू दादा झोपले वाटतं.